सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगण्याविरोधात मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत एका तरुणाला गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुस आणि मोठ्या रोकड रकमेसह ताब्यात घेतलं आहे। नितीन नगर परिसरातील कोंडियाल शाळेमागे ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी रोहित रघुनाथ अहिरे या 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे। त्याच्याकडून देशी बनवडीचे पिस्तूल, 5 काडतुस आणि 5,50,000 रुपयांची रोकड असा एकूण 5,87,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चौकशीत आरोपीकडे शस्त्राचा परवाना नसल्याचं समोर आलं असून हा मुद्देमाल प्रदीप हुसेनी गायकवाड यांनी ठेवण्यासाठी दिल्याची माहिती आरोपीने दिली आहे। या प्रकरणी शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। मुलं एक गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर जी बातमी मिळाली त्यावर यांनी छापला लावून इसम नामे रोहित रघुनाथ अहिरे वय 20 मूळ राहणार पंढरपूरचे आहे। सध्या शांताबाई गायकवाड यांच्या घरात भाड्याने सेटलमेंट कॉलनीला राहणार आहे। त्यांच्या ताब्यात जे स्पोर्ट्स बॅग होतं ते चेक केलं असता त्यात एक देशी बनावटी गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतूस व 5,50,000च्या रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आलेलं होतं। त्यात त्यांनी हे पिस्टल, काडतूस व रोख रक्कम ही त्यांच्या मित्रनामे प्रदीप हुसैनी गायकवाड राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर त्यांनी यांच्याजवळ दिलं असं इन्फॉर्मेशन दिलं होतं। त्यावर आमच्या पुढील तपास चालू आहे।